जय सियाराम. शेजारतीचे आध्यात्मिक विज्ञान. दिव्य विश्रांतीचा प्रवास. रात्र झाली होती. गाव शांत झोपलं होतं. पण एका भक्ताच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. डोळ्यात चिंता, मनात भीती आणि हृदयात एकटेपणाची जळजळ. तो मंदिरात गेला. तेथे मंद दिवा लुकलुकत होता. घंटाचा हलका नाद वातावरणात विरघळत होता आणि सुरू झाली शेज आरती. त्या क्षणी त्याला जाणवलं, देवाला झोपवणं म्हणजे देव दूर जाणं नाही, तर स्वतःच्या अस्वस्थ मनाला शांत करणं आहे. भाग 1. शेज आरती म्हणजे नेमकं काय? शेज आरती ही फक्त रात्रीची आरती नाही, ती आत्म्याची विश्रांती आहे. दिवसभराच्या धावपळीने थकलेल्या मनाला परमेश्वराच्या चरणी ठेवण्याची प्रक्रिया आहे. जसं आई लहान बाळाला झोपवते, तसं भक्त देवाला प्रेमाने विश्रांती देतो. हे दृश्य बाहेर पडत असलं तरी खरी प्रक्रिया आत घडत असते. कारण प्रत्येक भक्ताच्या मनात एक थकलेलं मूल असतं, जे फक्त देवाच्या कुशीत शांत होतं. भाग 2. आधुनिक जगातील थकलेलं मन. आज माणूस सर्व काही मिळवतोय, मोठं घर, पैसा, मोबाईल, प्रसिद्धी, पण शांत झोप हरवली आहे. रात्री शरीर बेडवर असतं, पण मन हजार विचारात धावत असतं. उद्या काय होईल? लोक काय म्हणतील? माझं आयुष्य असंच राहणार का? आणि मग हळूहळू माणूस आतून रिकामा होऊ लागतो. शेजारती आपल्याला शिकवते, रात्र म्हणजे चिंता करण्यासाठी नाही, तर परमेश्वरावर सर्व सोपवण्यासाठी आहे. भाग 3. दिव्य शांततेचा अनुभव. कल्पना करा, मंदिरात मंद प्रकाश आहे, चंदनाचा सुगंध दरवळतोय, हलका टाळ मृदंगाचा नाद, आणि भक्त प्रेमाने म्हणतो, स्वामी आता विश्रांती घ्या. हे वाक्य देवासाठी नसतं, ते स्वतःच्या मनासाठी असतं. कारण त्या क्षणी भक्त स्वतःलाच सांगत असतो, आता शांत हो, सगळं देवाकडे सोपव. भाग 4. एक भावनिक दृष्टांत. एका गावात रामू नावाचा गरीब माणूस होता. दिवसभर कष्ट करूनही त्याच्या आयुष्यात दुःख संपत नव्हतं. एके रात्री तो मंदिरात गेला. शेजारती सुरू होती. पुजारी देवाला पांघरून घालत होता. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, देवा, लोक म्हणतात तू सर्वाचा आधार आहेस, पण मला कोण झोपवणार? माझ्या मनाला कोण शांत करणार? त्या रात्री तो मंदिरातच झोपला. पहाटे उठल्यावर त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत शांतता होती. लोकांनी विचारलं, काय झालं? रामू हसला आणि म्हणाला, काल पहिल्यांदा मी चिंता नाही, तर देवाच्या कुशीत झोपलो. भाग 5. शेज आरतीचं आध्यात्मिक विज्ञान. शेज आरतीमध्ये एक गूढ मानसशास्त्र आहे. जेव्हा आपण दिवा मंद करतो, भजन शांत होतं, आवाज कमी होतो, तेव्हा मेंदूला संकेत मिळतो, आता शांत व्हायची वेळ झाली. म्हणूनच शेजारती ही ध्यानासारखी कार्य करते. ती मनातील भीती कमी करते, ताण वितळवते आणि आत्म्याला विश्रांती देते. भाग 6. देवाला झोपवताना आपण काय शिकतो? देवाला शेज देताना भक्त शिकतो. प्रत्येक दिवस संपतो,
प्रत्येक दुःख तात्पुरतं असतं. प्रत्येक अश्रू देव पाहतो आणि प्रत्येक थकलेल्या मनाला विश्रांती मिळते. भाग 7. जेव्हा मन तुटतं. कधी कधी आयुष्यात अशी रात्र येते जिथे माणूस बाहेरून हसतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. अशा वेळी मोठी भाषणं उपयोगी पडत नाहीत. फक्त देवासमोर शांत बसणं आणि शेजारती ऐकणं हेच औषध ठरतं. कारण देव शब्दापेक्षा अश्रू जास्त समजतो. 10 मनाला भेटणारे कानमंत्र आणि दृष्टांत. जे देवावर सोडतो ते चिंता बनत नाही. दृष्टांत. एक मूल आईच्या मांडीवर शांत झोपतं कारण त्याला माहिती असतं आई जागी आहे. 2 रात्र काळोखी असली तरी पहाट देवाचीच असते. दृष्टांत. सूर्य रोज हरवतो पण पुन्हा उगवतोच. 3 मन शांत झालं की देवाचा आवाज ऐकू येतो. दृष्टांत. वादळात आरशात चेहरा दिसत नाही, शांत पाण्यात मात्र स्पष्ट दिसतो. 4 देव उशीर करतो पण अंधारात कधी सोडत नाही. दृष्टांत. आई मुलाला चालायला शिकवताना थोडं दूर उभी राहते पण पडू देत नाही. 5 ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो कधीच एकटा नसतो. दृष्टांत. एक दिवा संपूर्ण अंधार हरू शकतो. 6 देवाला अश्रूंची भाषा समजते. दृष्टांत. कधी कधी शांत रडणं ही मोठी प्रार्थना असते. 7 थकल्यावर जगाकडे नाही देवाकडे जा. दृष्टांत. पक्षी संध्याकाळी शेवटी घरट्यातच परततो. 8 देव शांत असतो कारण तो काम करत असतो. दृष्टांत. बीज जमिनीत शांत असतं पण आत नवीन जीवन तयार होत असतं. 9 मनाची खरी झोप म्हणजे देवावर विश्वास. दृष्टांत. नाविक वादळातही झोपतो कारण त्याला जहाजावर विश्वास असतो. 10 शेजारती म्हणजे आत्म्याची मिठी. दृष्टांत. जसं आई रात्री मुलाला पांघरून घालते तसं देव भक्ताच्या आत्म्याला शांतता देतो. शेवटचा भावनिक संदेश. आज रात्री झोपण्याआधी फक्त 2 मिनिटं डोळे बंद करा आणि मनात म्हणा, देवा आजचा सगळा भार तुझ्याकडे सोपवतो. मला शांत झोप दे आणि उद्याची पहाट कृपेने उजळू दे. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.